नमस्कार. 12वी इंग्रजी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सांगत आहे. यामध्ये 50 मार्कांची परीक्षा होणार आहे. सेक्शन 1 मध्ये प्रोज 30 मार्कांसाठी येणार आहे. यामध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी आणि समरी रायटिंग अशा 3 गोष्टी असणार आहेत. पहिला प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. हा सीन एक्स्ट्रॅक्ट असणार आहे, म्हणजे आपण ज्या धड्यांचा अभ्यास केलेला आहे, पहिले जे 3 चॅप्टर्स आहेत त्याच्यापैकी एक चॅप्टर तिथं येऊ शकतो आणि त्याच्यावरचे आधारित प्रश्न सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न येईल ग्लोबल अंडरस्टँडिंग, दुसरा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इन्फरन्स, पर्सनल रिस्पॉन्स, लँग्वेज स्टडी आणि 6व्यामध्ये व्होकॅब्युलरी म्हणजे समानार्थी शब्द वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला विचारू शकतात. लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला ग्रॅमरचा भाग A5 या प्रश्नामध्ये विचारू शकतात. त्याच्यानंतर बी जो प्रश्न आहे लँग्वेज स्टडी, याच्यामध्ये नॉन टेक्स्च्युअल ग्रॅमर म्हणजे धड्यामधील प्रश्न येणार नाहीत, ग्रॅमरचे प्रश्न येणार आहेत, पण धड्याच्या बाहेरचे प्रश्न ग्रॅमरचे येणार आहेत. पहिला प्रश्न असणार आहे डू ॲज डायरेक्टेड किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. यामध्ये चेंज द वॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट किंवा टेन्सेस, टाईप टेन्सेस बदलायचं हे या ठिकाणी येऊ शकतं डू ॲज डायरेक्टेडमध्ये. दुसरा प्रश्न स्पॉट द एरर. एखादं वाक्य दिलेलं असेल त्याच्यामध्ये काय एरर आहे, काय चूक आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचं आहे. प्रश्न दुसरा, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. हा 12 मार्काचा प्रश्न आहे. यामध्ये एक अनसीन पॅसेज देणार आहेत. अभ्यासाच्या बाहेरचा पॅसेज येईल, एक्स्ट्रॅक्ट येईल आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. पॅसेज वाचून उत्तरे लिहायची आहेत. यामध्ये सुद्धा A to 6, A1, A2, A3, A4, A5, A6 असे 6 प्रश्न येणार आहेत. पहिल्यासारखंच स्वरूप असणार आहे. ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वतःहून आपल्या मनाने पॅसेज वाचून त्या ठिकाणी उत्तर लिहायचं, पर्सनल रिस्पॉन्स, लँग्वेज स्टडी, व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दांवर आधारित प्रश्न, असे 6 प्रश्न यासुद्धा अनसीन पॅसेजमध्ये येणार आहेत. याच प्रश्न दुसऱ्याचा उपप्रश्न म्हणजे बी, यामध्ये समरी रायटिंग. हा जो पॅसेज तुम्ही वाचलेला आहे, अनसीन पॅसेज वाचलेला आहे, त्याच्यावर आधारित तुम्हाला समरी लिहायची आहे, सारांश लिहायचा आहे आणि त्याला एक सुटेबल टायटल द्यायचं आहे. वरील पॅसेजची समरी लिहिताना तुम्हाला एखाद्या वेळेस तिथं पॉईंटसुद्धा दिलेले असू शकतात. हा 3 मार्कांचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर सेक्शन 2 पोएट्री 4 मार्कांसाठी. यामध्ये तिसरा प्रश्न क्वेश्चन 3 ॲप्रिशिएशन. तुम्ही ज्या काही 3 कवितांचा अभ्यास केलेला आहे फर्स्ट टर्मसाठी, त्यामध्ये त्याच्यापैकी एक पोएम त्या ठिकाणी दिलेली असेल आणि त्याचं ॲप्रिशिएशन त्या पोएमचं तुम्हाला लिहायचं आहे. 4 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर सेक्शन 3 रायटिंग स्किल्स 8 मार्कांसाठी हे सेक्शन आहे. यामध्ये क्वेश्चन 4 मध्ये काय येईल ते बघा. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. खाली काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्यानुसार त्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत. एमध्ये ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मॅसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन. व्हर्च्युअल मॅसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन या तिन्हीपैकी फक्त एकाचंच उत्तर लिहायचं आहे. याला मार्क्स आहेत 4. तिन्ही सोडवायची गरज नाही, फक्त एकच सोडवायचं आहे. ऑरमध्ये आहेत. बी प्रश्न ईमेल, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू. ऑब्लिकमध्ये दिलेला आहे, म्हणजे ईमेल लिहू शकता, रिपोर्ट लिहू शकता किंवा इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स तयार करू शकता. तिन्ही सोडवायची गरज नाही, तिन्हीपैकी एकच सोडवायचं आहे 4 मार्कांसाठी. नोट काय दिलेली बघा. इन A and B पेपर सेटर शुड फ्रेम ॲक्टिव्हिटीज इन ऑल टाईप्स इन इच सेट ॲज ऑप्शन्स. स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम इच सेट. वर सांगितल्याप्रमाणेच सगळ्या ऑप्शनमध्ये जे आहे, ऑरमध्ये आहे, ते सगळे सोडवायची गरज नाही आहे. सेक्शन 4 लिटररी जॉनर नॉव्हेल 8 मार्कांसाठी. यामध्ये क्वेश्चन 5 येणार आहे, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. पहिला प्रश्न असणार आहे ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल. हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेलवर काही ॲक्टिव्हिटीज विचारल्या जाऊ शकतात. दुसरा प्रश्न असणार आहे ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल. यामध्ये बघा ॲक्टिव्हिटीज काय असणार आहेत ते दिलेल्या ब्रॅकेटमध्ये, की ॲक्टिव्हिटीज म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असू शकतात, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने म्हणजे क्रमाने लावायच्या काही घटना असं प्रश्न येऊ शकतो, फिल इन द ब्लँक्स येऊ शकतो, ट्रू फॉल्स येऊ शकतं, एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल विचारू शकतात. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी येऊ शकतात. त्याच्यानंतर हा जो काही प्रश्न आहे त्याच्याविषयी एक नोट दिलेली आहे, की ॲक्टिव्हिटीज इन दिस सेक्शन आर बेस्ड ऑन द युनिट 4.1. 4.1 याच्यावर आधारित हे सर्व प्रश्न असणार आहेत क्वेश्चन 5A मधले. त्याच्यानंतर बी प्रश्नाकडे वळूया. आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो.
खालील शब्दांची उत्तरं 50 शब्दामध्ये लिहायची आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं 50 शब्दांमध्ये लिहायची आहेत. आता ह्या ठिकाणी काय प्रश्न असू शकतात? क्वेश्चन्स टू बी फ्रेम्ड ऑन एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर. या ठिकाणी तुम्हाला प्लॉट विचारला जाऊ शकतो, स्ट्रक्चर किंवा थीम, सेटिंग, लँग्वेज आणि कॅरेक्टरायझेशन याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पहिल्या प्रश्नामध्ये डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस असा प्रश्न येऊ शकतो. नेम म्हणजे कॅरेक्टर्सची नावं वगैरे विचारू शकतात, कंपॅरिझन करायला सांगू शकतात वगैरे वगैरे. दुसरा प्रश्न इलस्ट्रेट, इंटरप्रेट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय अशा प्रकारचा दुसरा प्रश्न येऊ शकतो. या ठिकाणी लक्षात घ्या, नोट दिलेली आहे की ॲक्टिव्हिटीज इन दिस सेक्शन शुड बी फ्रेम्ड ऑन द युनिट 4.2. 4.2वर ॲक्टिव्हिटीज या प्रश्नामध्ये सगळे असणार आहेत. सगळे प्रश्न बीमधील 4.2वर असणार आहेत, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन पेपर पॅटर्न समजलेला आहे. थँक्यू.